वेलकम फ्रेंड्स. आपण जे काही रेग्युलर बॅच होते आपले क्लासेसचे त्यांच्यात डिफरन्शियल इक्वेशन हा बीट स्टार्ट केला होता. त्यात आपले दोन बीट राहिले होते, एक होमोजेनियस डिफरन्शियल इक्वेशन अँड लिनियर डिफरन्शियल इक्वेशन. आज आपण होमोजेनियस डिफरन्शियल इक्वेशन बघूया. होमोजेनियस डिफरन्शियल इक्वेशन फॉर एक्झाम्पल x² plus y² equal to 0. This is a homogeneous differential equation where degree is 2 with variable x and y. ओके, आता होमोजेनियस डिफरन्शियल इक्वेशनच्या प्रॉब्लेम मध्ये आपल्याला काय करायचं, पुट y is equal to vx or y is equal to ux. हे दोन्ही तुम्ही सबस्टिट्यूशन इथे यूज करायचे होमोजेनियस इक्वेशन मध्ये. त्यामध्ये आपण एक फर्स्ट प्रॉब्लेम घेऊया होमोजेनियस डिफरन्शियल इक्वेशन मध्ये. वन सॉल्व dy by dx is equal to x² plus y² upon 2xy और हाच प्रॉब्लेम तुम्हाला एक्झाम मध्ये असे विचारला जाऊ शकतो, x² plus y² dx equal to और minus 2xy dy equal to 0. म्हणजे हाच प्रॉब्लेम तुम्हाला सॉल्व dy by dx equal to x² plus y² upon 2xy और x² plus y² dx minus 2xy dy equal to 0. आपण हा जो खाली दिलेला आहे और जो आहे तो आपण बघूया. x² plus y² dx minus 2xy dy equal to 0. मग आपण याच्यात आधी व्हेरिएबल सेपरेबल आधी आपण याच्यात dy by dx ची व्हॅल्यू फाइंड आउट करूया. x² plus y² dx equal to 2xy dy. ओके, मग आता मला dy by dx फाइंड आउट करायचा. dx इथे डिनॉमिनेटरला घेतो मी आणि 2xy इकडे x² plus y² अपॉन 2xy इक्वल टू dy by dx. म्हणजे therefore dy by dx ची व्हॅल्यू काय आहे, dy by dx is equal to x² plus y² अपॉन 2xy. म्हणजे प्रॉब्लेम असा जरी दिला तरी तुम्हाला dy by dx ची व्हॅल्यू आधी फाइंड आउट करायची आहे किंवा डायरेक्ट इथे तुम्हाला प्रॉब्लेम मध्ये dy by dx ची व्हॅल्यू दिली जाईल. आता हा मला व्हेरिएबल होमोजेनियस डिफरन्शियल इक्वेशन मेथडने मला सॉल्व्ह करायचं, कारण इथे डिग्री सेकंड डिग्री अँड व्हेरिएबल एक्स अँड वाय आहे. आता मी इथे काय करतो, पुट y इज इक्वल टू u इंटू x. ओके, मग हे झालं आपलं इक्वेशन 1. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. डेरिव्हेटिव्ह ऑफ y इक्वल टू डेरिव्हेटिव्ह ऑफ u इंटू x. डेरिव्हेटिव्ह काय व्हायचा, dy by dx इज इक्वल टू u इंटू x चा डेरिव्हेटिव्ह मला बाय पार्ट्सनी सॉल्व्ह करायचं, किंवा आपण डेरिव्हेटिव्ह मध्ये त्याला प्रोडक्ट रूल म्हणतो. डेरिव्हेटिव्ह ऑफ u इंटू v काय आहे, u कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्ह ऑफ v प्लस v कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्ह ऑफ u. ओके, त्या मेथडने मला सॉल्व्ह करायचं. u अँड x चा u कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्ह ऑफ x प्लस x कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्ह ऑफ u. dy by dx इज इक्वल टू u x चा डेरिव्हेटिव्ह किती येतो 1 प्लस x u चा du by dx. ओके, मीन्स dy by dx ची व्हॅल्यू माझ्याकडे काय आली, u प्लस x du by dx. u प्लस x du by dx. तर पुढे पुट द व्हॅल्यू इन इक्वेशन ए. इक्वेशन ए मध्ये आपण पुट करूया. काय तर बघूया, इक्वेशन ए मध्ये पुट केल्यानंतर dy by dx ची व्हॅल्यू, तर इक्वेशन ए काय आपण किंवा दिलेला प्रॉब्लेम जो आहे तो काय आहे, dy by dx इज इक्वल टू x² plus y² अपॉन 2xy. आता dy by dx ची व्हॅल्यू काय आलेली आहे, u प्लस x du by dx इज इक्वल टू x² प्लस y means what, y means u into x. y² काय, y² is equal to u² into x².
डिवायडेड बाय 2xy. u प्लस x du बाय dx इज इक्वल टू, इथे मी x स्क्वेअर कॉमन घेतो, इथे x स्क्वेअर आहे, 1 प्लस काही u स्क्वेअर अपॉन x 2x y मीन्स व्हॉट, इथेही मी y काय पुट करतो u इंटू x, इथेही y ची व्हॅल्यू मी काय पुट करतो u इंटू x मीन्स x इंटू x स्क्वेअर इंटू u. ओके, इथला x स्क्वेअर कॅन्सल, u प्लस x du बाय dx इज इक्वल टू 1 प्लस u स्क्वेअर अपॉन 2u. आता हा प्लस u लेफ्ट साइडचा आहे, तो राइट साइडला घेतो मी, काही x du बाय dx इज इक्वल टू 1 प्लस u स्क्वेअर अपॉन 2u मायनस u. देन क्रॉस मल्टिप्लिकेशन, मला आता इथे क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं, u च्या डिनॉमिनेटरला कोणी नाही म्हणजे 1 आहे, x du बाय dx इज इक्वल टू 1 प्लस u स्क्वेअर मायनस 2u इंटू u, 2u स्क्वेअर अपॉन 2u इंटू 1 2u. x du बाय dx इज इक्वल टू 1 प्लस u स्क्वेअर मायनस 2u स्क्वेअर 1 मायनस u स्क्वेअर डिवायडेड बाय 2. ओके, देन आता मी व्हेरिएबल सेपरेबल करतोय, हा 1 मायनस u स्क्वेअर इकडे du आहे, हा x इथे न्यूमरेटरला आहे, व्हेरिएबल सेपरेबलला x कुठे येईल इकडे 1 अपॉन x इंटू dx आणि इकडे 2u अपॉन 1 मायनस u स्क्वेअर, व्हेरिएबल इंटू du. ओके, व्हेरिएबल सेपरेबल झालेलं आहे. आता मी काय करतोय, इंटिग्रेटिंग बोथ साइड, दोन्ही साइडला मला इंटिग्रेशन घ्यायचं आहे, इंटिग्रेशन ऑफ 2u अपॉन 1 मायनस u स्क्वेअर du इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन x dx. ओके, आता माझ्याकडे इंटिग्रेशनचा एक रूल आहे, काय आहे, f डॅश x अपॉन f ऑफ x dx असेल तर मी काय घेतो, लॉग ऑफ f ऑफ x प्लस c. मीन्स डिनॉमिनेटरचा डेरिव्हेटिव्ह, इंटिग्रेशन मध्ये डिनॉमिनेटरचा डेरिव्हेटिव्ह न्यूमरेटरला प्रेझेंट असेल तर आपण काय घेतो, लॉग ऑफ डिनॉमिनेटर घेतो. ओके, मग आता इथे मी जर चेक केला 1 मायनस u स्क्वेअर विथ द डेरिव्हेटिव्ह ऑफ 1 मायनस विथ रिस्पेक्ट टू u, 1 मायनस u स्क्वेअर चा डेरिव्हेटिव्ह काढला, 1 चा डेरिव्हेटिव्ह 0 मायनस u स्क्वेअर चा डेरिव्हेटिव्ह 2. ओके, मायनस 2 म्हणजे फायनल आन्सर काय मायनस 2, पण इथे न्यूमरेटरला काय प्लस 2 मीन्स मला इथे काय करावं लागेल, ऍडजस्टमेंट मायनस आहे प्लस. मी काय करतो, इंटिग्रेशन साइनच्या बाहेर मायनस देतो, मायनस 2u अपॉन 1 मायनस u स्क्वेअर du इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 1 बाय x dx. ओके, आता डिनॉमिनेटरचा जो डेरिव्हेटिव्ह आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह काय, तो मायनस 2 ऍज इट इज न्यूमरेटरला प्रेझेंट आहे, मी तर काय घेतो मायनस लॉग ऑफ डिनॉमिनेटर 1 मायनस u स्क्वेअर इक्वल टू 1 बाय x. आता माझ्याकडे स्टँडर्ड डेरिव्हेटिव्ह लॉग x प्लस c. ओके, मायनस मीन्स व्हॉट इज मायनस 1. मग मायनस साइड लॉगॅरिथम मध्ये माझ्याकडे काय रूल आहे, n लॉग m जर असेल तर मी काय करतो, लॉग m रेस टू n. मग मायनस 1 इथे वर दे, लॉग 1 मायनस u स्क्वेअर इथेही प्लस c च्या ऐवजी मी तर काय घेतो, लॉग c रेस टू मायनस 1 इक्वल टू लॉग कॉमन घ्या x इंटू c, कारण लॉगॅरिथम मध्ये ऍडिशन असेल तर आपण काय घेतो, मल्टिप्लिकेशन घेतो, लॉग लॉग गेट कॅन्सल, 1 मायनस u स्क्वेअर रेस टू मायनस 1 इक्वल टू x इंटू c. ओके, बट u मीन्स व्हॉट, आपण काय ठेवलेलं, y इज इक्वल टू u इंटू x, y इज इक्वल टू u इंटू x, देयरफॉर u मीन्स y अपॉन x. u ची व्हॅल्यू काय आहे माझ्याकडे, y अपॉन x. ओके, मग इथे मी व्हॅल्यू पुट करतोय 1 मायनस y अपॉन x ब्रॅकेट स्क्वेअर रेस टू मायनस 1 इक्वल टू x इंटू c. इथे काय 1 मायनस y स्क्वेअर अपॉन x स्क्वेअर रेस टू मायनस 1 इंटू x इंटू c. क्रॉस मल्टिप्लिकेशन x स्क्वेअर मायनस y स्क्वेअर अपॉन x स्क्वेअर रेस टू मायनस 1 इक्वल टू x इंटू c. आता रेस टू मायनस 1 आहे, त्याचा रेसिप्रोकल घ्या, म्हणजेच काही x स्क्वेअर अपॉन x स्क्वेअर मायनस y स्क्वेअर इक्वल टू x इंटू c. आता x इथं मल्टिप्लिकेशन आहे, c इज इक्वल टू हा x इकडे घेतो मी, x स्क्वेअर अपॉन x स्क्वेअर मायनस y स्क्वेअर
into 1 upon x equal to c. X get cancelled. Therefore, x upon x square minus y square equal to c. This is your final answer. Okay. प्रॉब्लेम व्यवस्थित लगा. होमोजेनियस डिफरन्शियल इक्वेशनचे प्रॉब्लेम हे लेंदी आहेत, पण तुम्ही स्टेप बाय स्टेप करत गेलात तर तुम्हाला हे समजायला सोपं जाईल. ओके. पुन्हा एकदा प्रॉब्लेम हा रिवाइज करून बघत चला. कुठे काय काय स्टेप्स घेतलेले आहेत ते चेक करा. ओके. हा झाला तुमचा होमोजेनियस डिफरन्शियलचा प्रॉब्लेम. आणखी एक प्रॉब्लेम आपण बघूया. सेकंड प्रॉब्लेम. Solve dy by dx. Solve dy by dx is equal to x square plus y square. X square plus y square upon xy. सेम प्रॉब्लेम आहे. आता याच्यात फक्त तुम्हाला व्हॅल्यू दिलेली आहे. गिवन y is equal to 2 and x equal to 1. गिवन y is equal to 2, x equal to 1, जे फायनली आपल्याला पुटअप करायचं आहे. ओके. मग आता मी प्रॉब्लेम देतोय. काय दिलेलं आहे प्रॉब्लेम मध्ये? dy by dx is equal to x square plus y square upon xy. सेम पुट. आता मी ते वाटलं तर y is equal to v into x यूज करतो. y equal to v into x. डिफरन्शिएट करा. इक्वेशन 1 डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. Derivative of y equal to derivative of v into x. dy by dx is equal to v constant derivative of x, u into v rule वापरलाय, plus x constant derivative of v. Okay. dy by dx is equal to v, x चा derivative 1 plus x dv by dx means dy by dx ची व्हॅल्यू काय? v plus x dv by dx. बट गिवन इक्वेशन काय आपल्याकडे? गिवन काय दिलेलं आहे? dy by dx is equal to x square plus y square upon xy. ओके. पण मी dy by dx ची व्हॅल्यू तर फाइंड आउट केलेली आहे. ती व्हॅल्यू मी तर पुट करतोय. dy by dx v plus x dv by dx is equal to x square plus y ची व्हॅल्यू काय माझ्याकडे? vx. y square म्हणजे काय घेतो मी? v square into x square upon x. y means v into x. सेम प्रॉब्लेम, सेम प्रोसिजर आहे. एक प्रॉब्लेम तुम्हाला समजा पुढचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला काही अडचण येणार नाही. v प्लस x dv by dx is equal to x square कॉमन घ्या. राहतं काय? 1 plus v square divided by x into x square into v. Then x square get cancel. काय येतं? v plus x dv by dx is equal to 1 plus v square divided by v. हा प्लस v इकडे घ्या राईटला, सबट्रॅक्ट होईल. x dv by dx is equal to 1 plus v square upon v minus v. x dv by dx is equal to, आता मी ते क्रॉस मल्टिप्लिकेशन करतोय. काय तर 1 plus v square minus v square upon v. ओके. प्लस v square minus v square get cancel. x dv by dx is equal to 1 upon v. मग आता व्हेरिएबल सेपरेबल करा. इकडे काय? v into dv equal to 1 by x into dx. इंटिग्रेटिंग both side. Integration of v dv is equal to integration of 1 by x dx. v चा इंटिग्रेशन काय? विथ रिस्पेक्ट टू dv v square by 2 equal to 1 by x काय येणार आहे? log x plus c. कारण माझ्याकडे इंटिग्रेशन ऑफ x dx काय येतं? x raised to n चा फॉर्म्युला. याचा पॉवर काय म्हणजे 1, म्हणजे x raised to 1 plus 1 upon 1 plus 1 plus c means x square by 2 plus c. तसंच इंटिग्रेशन ऑफ v चा काय? v square by 2. ओके.
मग आता v ची व्हॅल्यू काय आहे? मी हा 1/2 बाहेर घेतो, ब्रॅकेटमध्ये काय राहील v² इक्वल टू log x प्लस c. v means what? 1/2. v means what? y is equal to काय आहे? v into x. v is equal to काय येईल? y by x. 1/2 v means what? y by x bracket square equal to log x plus c. ओके, देन 1/2 y ची व्हॅल्यू किती दिलेली आहे आपल्याला? 2 अपॉन x ची व्हॅल्यू 1 ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू log 1 प्लस c. ओके, 1/2 2 चा स्क्वेअर किती? 4 इज इक्वल टू log 1 ची व्हॅल्यू किती ती? 0 प्लस c. फायनल आन्सर किती आलं? 2 इक्वल टू c. मीन्स x ची व्हॅल्यू किती? सॉरी, c ची व्हॅल्यू किती आली? c इज इक्वल टू झालं तुमचं फायनल आन्सर. फायनली मी y आणि x ची व्हॅल्यू याच्यात पुटअप केलेले आहे आणि याच्यात मला c ची व्हॅल्यू मिळालेले 2. ओके, हे अशा टाइपचे प्रॉब्लेम तुम्हाला होमोजेनियस डिफरन्शियल इक्वेशन मध्ये येतात. सिमिलर मी तुम्हाला काही प्रॉब्लेम्स देतोय सॉल्व्ह करायला. तुम्ही ते प्रॉब्लेम ह्याच मेथडनी सेम टाइपचे प्रॉब्लेम मी तुम्हाला देतो, ते सॉल्व्ह करायचा प्रयत्न करा. solve y² minus x² dx minus 2xy dy equal to 0. ओके, हा एक प्रॉब्लेम तुम्ही सेम मेथडने सॉल्व करा. देन solve x² dy by dx is equal to x² plus xy plus y². x² plus xy plus y². ओके, हे दोन प्रॉब्लेम तुम्ही आता जे तुम्हाला दोन प्रॉब्लेम घेतलेले त्या मेथडने हे दोन प्रॉब्लेम सॉल्व करा. ओके, म्हणजे आपल्याला होमोजेनियस डिफरन्शियल इक्वेशनचे प्रॉब्लेम्स तुम्हाला लक्षात येतील. जर काही डाऊट असेल तर मला तुम्ही व्हॉट्सअपवर विचारू शकता किंवा तुम्ही तुमचे क्वेरीज मला विचारा, म्हणजे मी तुम्हाला ते एक्सप्लेन करेन. ओके, आता नेक्स्ट बीट जो आहे तो लिनियर डिफरन्शियल इक्वेशन मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये शेअर करेन.